हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळी सकाळी तर बघा किती सारा पसारा काढून मी बसलेली आहे. कारणही तसंच आहे. काल होता बुधवार आणि बुधवारच्या दिवशी ना आमच्या एरियामध्ये बुधवार आणि रविवारी तर भाजीपाला भरलेला असतो. एका ठिकाणी जवळच आहे बरं का. तर तिथे भाजीपाला असतो दोन्ही टाईम सकाळी असतो आणि संध्याकाळी असतो. दोन्ही टायमिंगला तो भाजीपाला भरतो. तर माझी ना कोथिंबीर आणि उसळ संपलेली होती. म्हटलं चला फिरत फिरत जाऊया आणि कोथिंबीर उसळ घेऊन येऊयात. म्हणून गेलेली. पण तिथे गेल्यानंतर सगळाच प्लॅन चेंज झालेला. इतका सारा भाजीपाला होता. मग म्हटलं चला ह्या संडेला भाजीपाला आणण्यासाठी आपण सुट्टी देऊयात आणि आजच भरपूर भाजीपाला हा घेऊन जाऊयात. इतका सारा मी भाजीपाला आणला आणि खूप, खूप, खूप दिवसानंतर आज मी हा भाजीपाला आणलेला आहे. नाहीतर मग एखादी 2 भाजी खाली जाऊन मी घेऊन येत असते. पण असं बाजारात जाऊन घेऊन येणं तर ते काम माझं नाहीच आहे. ते आहोंचंच काम आहे. संडेला त्यांच्याकडेच ती ड्युटी आहे. मी कधीतरी फक्त एखाद्या वेळेस जर संपलं तरची बात मी आणत असते. तर खूप सारा भाजीपाला मी आणलेला आणि ना संध्याकाळी 7 वाजले घरी यायला. 6 वाजता गेली होती, 7 वाजता तर लगेच आलेली आणि नंतर आल्यानंतर स्वयंपाक, त्यानंतर जेवण, नंतर भांडी, ह्या त्या सगळ्या गोष्टी असतातच संध्याकाळचं रुटीन म्हटलं तर आणि त्यामुळे मग मी तो काही फ्रिजमध्ये ठेवला नाही. ज्या भाज्या फ्रिजमध्ये आपण ठेवतो तर ते मी सगळं संध्याकाळी तसेच्या तसं ॲज इट इज मी फ्रिजमध्ये ठेवून दिलेलं. निसलं वगैरे नाही केलं, सेपरेशन सुद्धा केलेलं नव्हतं आणि बटाटे वगैरे तर ते मी बाहेरच ठेवून दिलेले होते. पालेभाज्या ज्या आहे ना कोथिंबीर आणि शेपूची तर ती ओढणीमध्ये ना रॅप करून ठेवलेली होती. त्यामुळे ती ॲज इट इज जशी हिरवीगार आहे ना तशीच्या तशीच राहिलेली होती. स्वयंपाक वगैरे झालेला होता. मुलं पण स्कूलला गेलेली आणि त्यानंतर मी हे काम जे आहे ना ते काढून बसली. म्हटलं पटकन हे आवरून जाईल. झाडू फरशी करण्याच्या आधी म्हटलं हा सगळा पसारा आवरून घेऊयात व्यवस्थित तो भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला जाईल. त्यानंतर आहोंचं आवरल्यानंतर त्यांच्यासाठी चहा बनवला आणि पुन्हा जो पसारा आहे भाजीपाल्याचा वगैरे तर तो आवरून घेतला. सगळा भाजीपाला व्यवस्थित सेपरेट केला आणि जे काही माझे स्टोरेज कंटेनर आहे ना त्यामध्ये भरून व्यवस्थित फ्रिजमध्ये ठेवून दिलेला. दिवाळीला आहे ना मी ह्या तकियांसाठी हे कव्हर घेतलेले होते. आता दिवाळी होऊन किती दिवस झाले, अजून 4-5 महिन्याने आता दिवाळी सुद्धा येऊन जाईल. तेव्हा मला ह्या जे काही कव्हर आहे त्याला अल्टरेशन करण्यासाठी मुहूर्त लागला बरं का. आज करू, उद्या करू वरती काढून ठेवले 2-3 वेळेस घेऊन जायचं लक्षात नाही राहिलं. नंतर पुन्हा ते ड्रॉवरमध्ये ठेवले. परत विसर पडून गेला. असं करत-करत ते काम आहे ना असंच पेंडिंग राहिलं आणि जेव्हा हे कुशन कव्हर ह्या ज्या काही पिलो आहेत ना, ते कव्हर ज्या दिवशी मी लावलेले, तर तेव्हा मी ते अल्ट्रेशनसाठी पुन्हा वरती काढले आणि तेव्हा सुद्धा मला सापडत नव्हते बरं का. तेव्हा सुद्धा ते बॅगमध्ये मी ठेवून दिलेले, तर मग ती बॅग सापडली आणि नंतर मी ते अल्ट्रेशनसाठी ना टाकून आली. तर ते फायनली मला काल भेटलं आणि म्हटलं रात्रीच लावायचं होतं. पण मग सगळाच गोंधळ भाजीपाला, स्वयंपाक वगैरे सगळाच गोंधळ झाला होता. त्यामुळे म्हटलं नको चला उद्या जेव्हा आपण क्लिनिंग करू ना, तेव्हाच ही तकियाचे जे कव्हर आहे ना, ते व्यवस्थित लावून घेऊयात. तर खूप छान आहे. किती सुंदर दिसतायत ना आणि किती दिवसानंतर या गोष्टीसाठी मुहूर्त लागला आणि कधी-कधी असं होतं बरं का, खूप दिवस जातात. एखादी गोष्ट खूप छोटी असते, काही नाही, खूप कमी वेळ लागतो, पण ती करण्यासाठी ना किती दिवस निघून जातात ना, की बस. तर तसंच झालेलं होतं. सोफा व्यवस्थित झटकून घेतला आणि त्यानंतर जे काही कव्हर आहे ना, ते पण व्यवस्थित अंथरून घेतले आणि जेव्हा पण आपण सोफा स्वच्छ असा आवरून ठेवतो, म्हणजे कव्हर, त्यानंतर पिलो पण व्यवस्थित ठेवतो ना, त्यानंतर आपलं हॉलचं लूक जे आहे ना, ते लगेच चेंज होऊन जातं. म्हणजे पूर्ण हॉल जो आहे तो आवरल्यासारखा दिसत असतो. त्यानंतर सगळी जी काही घरं आहेत, तर ती व्यवस्थित झाडून घेतली आणि लगेच मी पुसून घेणार आहे. कधी-कधी काय होतं, सकाळी उठलं की लगेच झाडू फरशी करत असते. पण आज मला ना भाजीपाला भरून ठेवायचा होता व्यवस्थित निसून. त्यामुळे आज झाडू फरशीला जरा वेळच लागला. नाहीतर हे काम मी ना शक्यतो सकाळी-सकाळी पटकन आवरून घेत असते. आणि आज आम्हाला ना आरुच्या स्कूलला सुद्धा जायचं होतं. स्टेशनरी त्याची भेटलेली आहे, पण युनिफॉर्म मात्र बाकी आहे आणि श्लोकला तर कुठेही गेलं की लगेच फ्रेंड्स होतात. आम्ही मध्ये आरूचा युनिफॉर्म घेत होतो आणि तो एकटाच बाहेर खेळत होता त्याच्या फ्रेंड बरोबर. काही नाही फक्त दगड गोळा करायचे आणि फेकायचे. तर हेच खेळ त्याचा चालू होता. 3:30 वाजत आले होते. 5-10 मिनिटं वेट केला कारण आता स्कूल संपणारच होती. म्हटलं त्यालाही घेऊन जावं आणि श्लोक तर बघा कशी दादाची वाट बघतोय. दादा येतच नाहीये. सगळे मुलं आले आणि दादा काही आलाच नाही लवकर. खूप उशिरा आलेला तो. तर बघा ना, तुझं माझं जमेना, घरामध्ये तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी गंमत असते. आणि इतके भांडतात ना, म्हणजे 5-5, 10-10 मिनिटाला त्यांचं भांडण होतं. आणि असं आहे ना, दोघं जण खेळल्याशिवाय राहत नाही आणि भांडल्याशिवाय राहत नाही असंच आहे. तुमच्या घरात हेच चालत असेल, माझ्याही घरात तेच आहे आणि त्यांचं तर आहेच आहे, पण आपल्याही बाबतीत तेच झालेलं आहे सगळं.
4-4:30 वाजता घरी आलो आणि त्यानंतर मग काही शूट वगैरे काही केलेलं नाही. मग दोघांनाही जेवण, दूध वगैरे झालं आणि मग लागली स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये आज मी ना तोंडलीची भाजी बनवणार आहे आणि रस्सा भाजी काय बनवावी म्हटलं शॉर्टकट मारूया आज. रस्सा भाजीसाठी ना फक्त आज बटाट्याचीच भाजी बनवायला घेतली. कारण आज सकाळी आवरलं, त्यानंतर स्कूलमध्ये भरपूर वेळ गेलेला. 2-3 तास स्कूलमध्ये होतो आम्ही. खूप कंटाळा येऊन गेलेला. म्हटलं आज आहे ना थोडं शॉर्टकटच मारूया. शॉर्टकट नाही पण तरी लाँग कटच झालेला आहे. शॉर्टकट जरी आपण कितीही मारण्यात गेलो, तरी तो लाँग कट झाल्याशिवाय राहतच नाही. तर मग बटाट्याची भाजी रस्सा बनवली आणि जी काही तोंडलीची भाजी आहे ना, ती बनवायला घेतली. तोंडलीची भाजी सुद्धा खूप दिवसांनी बनवते बरं का आज मी. तर रेसिपी सुद्धा विसरून गेले. अरे, ही तोंडलीची भाजी तरी कशी बनवतात? नंतर मग एकदा YouTubeला सर्च केली मी आणि मग नंतर तशी बनवते मी. कारण खूपच दिवस झालेले मी जवळ म्हणजे मलाच आठवत नाही मी कधी बनवली होती. तर मग त्यासाठीच मस्त थोडासा कांदा कट करून घेतला होता. जिरं, मोहरी टाकली आणि कांदा थोडा फ्राय होऊन दिला आणि सुकीच बनवतो आपण तोंडलीची भाजी. कदाचित रस्साही बनवत असतील, पण मला काही आठवतही नाही आणि माहिती नाही. तर मी आता तर सुकीच बनवते. तर त्यामध्ये ती तोंडली आहे ना, छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट केली होती आणि ती आता त्यामध्ये टाकून दिलेली. मीठ टाकून आता वाफवून देईल. दुसऱ्या बाजूला लगेच बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन घेतली. म्हणजे माझ्या पोळ्या होईपर्यंत माझ्या दोन्ही भाज्या ज्या आहेत त्या रेडी राहतील. मधून-मधून तोंडलीची भाजी चेक करत होती, डागायला नको आणि हलवून सुद्धा देत होते आणि तवा गरम होईपर्यंत म्हटलं जी काही मी शेंगा आणलेल्या होत्या, ओल्या शेंगा, तर तुम्हाला ओल्या शेंगा कशा आवडतात? भाजून आवडतात, की उकडून आवडतात, की तशाच आवडतात? नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर आज ह्या ज्या काही शेंगा आहे ना, त्या उकडूनच घेणार आहे. खूप टेस्टी लागतात बरं का. मग त्याची तोंड जी आहे ना, ती थोडी-थोडी मी फोडून घेत होती, जेणेकरून त्यामध्ये जो काही खारवा आहे ना, तर तो जाईल मिठाचा आणि खरंच खूप टेस्टी लागतात बरं का. तुम्ही खाल्ल्यात का? नसेल खाल्ल्या तर नक्की खा बरं का. आणि मग त्यासाठी म्हटलं तवा जोपर्यंत तापतोय ना, तोपर्यंत आपण जेवढ्या शेंगा फोडून होईल तेवढ्या फोडून घेऊयात. पूर्ण नाही फोडायची, नॉर्मल थोडंसं त्याचं तोंड जे आहे ना, ते ओपन झालं पाहिजे. फक्त एवढंच फोडायचं त्याला. तवा गरम होईपर्यंत मी थोड्या शेंगा ज्या आहे ना, त्या फोडून घेतल्या. तोंडली छान शिजली होती. त्यामध्ये लाल तिखट, हळद, त्यानंतर मीठ तर ऑलरेडी आधी टाकलेलं होतं. तर ते टाकून घेतलं मस्त हलवून आणि इथे माझ्या दोन्ही भाज्या ज्या आहे ना, रेडी आहे. दुसऱ्या बाजूला पोळ्या सुद्धा बनल्या गेलेल्या आणि ज्या शेंगा आहे ना, त्या खूप साऱ्या आहे. आता ह्या फोडण्यासाठी ना, खूप सारा वेळ लागणार. तर पोळ्या बनवता-बनवता एक छान आयडिया मला आलेली आहे. ती कोणती आहे? तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल. कदाचित तुम्हाला माहिती पण असेल, नसेल माहिती तर तुम्हाला युजफुल ठरेल. तर हे जे काही मॉर्टर पेस्टल आहे, ज्याने आपण आलं लसूण जे काय असतं ते ठेचतो. तर त्याने मी थोडी-थोडी त्याची तोंड जी आहे ना, ती फोडून घेत होती. त्यामुळे माझं जे काम आहे ना, ते पटकन झालेलं आणि ह्या शेंगा आहे ना, त्याला खूप सारी माती होती. त्यामुळे म्हणजे खूप वेळा ते पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायच्या. त्यानंतर मस्त थोडी तोंड फोडून घ्यायची आणि कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. मीठ मात्र भरपूर टाकायचं, कारण त्याला खारवा जो आहे ना, तो आला पाहिजे. जेव्हा खारवा लागतो म्हणजे अशा थोड्या खारट-खारट लागतात ना, तर त्या छान टेस्टी लागतात. तर ही माझी जी काही ट्रिक होती ना, तर ती तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कशा शेंगा उकडून घेतात, की अशाच उकडवतात किंवा काही वेगळी पद्धत आहे, तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर साध्या सिंपल पद्धतीने ह्या शेंगा ज्या आहेत त्या उकड्यात ठेवलेल्या. आता जग भरेपर्यंत म्हटलं, ही काही 4-5 जी भांडी आहेत ना, ती घासून घेऊयात. कामात काम जेव्हा आपण करतो ना, तर त्या कामाचा एक आनंदच वेगळा असतो. चला, एका वेळेस मी 2 कामं केली बरं का, तर तो आनंदच वेगळा आणि आपण लेडीज आहे ना, अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप सारा आनंद हा शोधत असतो. तर इथे जग भरेपर्यंत मी थोडीशी भांडी जी आहे ना, ती घासून घेतली. ही जी काही आपली सकाळ-संध्याकाळचं एक रुटीन असतं, ही जी काही कामं असतात ना, तर प्रत्येकीची सेमच असतात. तुम्ही हीच काम करतात, मीही तेच करते. फक्त मी तुमच्यावर शेअर करत असते. कधी-कधी आपल्याला ना खूप सारा कंटाळा येतो आणि मग आपण असा एखादा व्हिडिओ बघितला, हिने छान आवरलेला आहे किंवा हिने आज हे बनवलेलं किंवा ते बनवलेलं. जसं मी आज शेंगा बनवल्या, तर काही जणांना सुद्धा तोंडाला पाणी येणार आणि ते सुद्धा बाजारातनं शेंगा आणून शेंगा उकडून खाणार किंवा भाजून खाणार किंवा तशा सुद्धा खातील. तर असे हे छोटे-मोठे जे व्हिडिओ असतात, ते बघून आपल्याला आहे ना उत्साह येतो किंवा काम करण्याची इच्छा असते. म्हणजे आपला जो मूड असतो ना, तो छान होतो. नाही चला, तिने किती छान आवरलं, मग आपण सुद्धा इतकं छान आवरलं पाहिजे. तर असं असतं, आपल्याला मोटिव्हेशन भेटत असतं. त्याचबरोबर आपला मूड सुद्धा छान होतो आणि भरपूर कामं करण्याची इच्छा सुद्धा होते. माझे सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला असे युजफुल वाटत असतील किंवा काहीतरी त्यातनं घेण्यासारखं जर वाटत असेल ना, तर नक्की एक लाईक करत जा, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करत जा, जे तुम्ही अजिबात करत नाही. व्हिडिओ बघता-बघता आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स वगैरे करायचे असतात, तरी सुद्धा तुम्ही करत नाही. तर आत्ता इथून पुढे नक्की करत जा. तर माझी जी कामं होती ना, ती सगळी माझी आवरून झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय.